नाशिकच्या तपोवन परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। मंगळवारी दिनांक 16 जून रोजी सकाळी केवडीबन येथील कृषी गो सेवा ट्रस्ट गोशाळेजवळ एका सुटकेसमध्ये गोणीत भरलेला अज्ञात महिलेचा कुजलेला अवस्थेतील मृतदेह आढळून आला। या घटनेमुळे परिसरात सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मिळालेल्या माहितीनुसार सकाळी सुमारे 8:30 वाजण्याच्या दरम्यान परिसरात काम करणाऱ्या ग्लोबल कंपनीच्या कर्मचाऱ्यांना तीव्र दुर्गंधी जाणवल्यानं त्यांनी शोध घेतला। यावेळी त्यांना संशयास्पद सुटकेस आणि गोणी आढळून आली। ती उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये महिलेचा मृतदेह असल्याचं निदर्शनास आलं। यानंतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला। फॉरेन्सिक पथकाला सुद्धा पाचारण करण्यात आलं। मृत महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। प्राथमिक अंदाजानुसार 4 ते 5 दिवसांपूर्वी हत्या करून मृतदेह इथं फेकण्यात आला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला। मृत्यूचं नेमकं कारण आणि मृत्यूची वेळ निश्चित करण्यासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय। तसं बेपत्ता व्यक्तीच्या नोंदीची पडताळणी करून मृत महिलेची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। दरम्यान सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसरात विकास कामं सुरू असून मोठ्या प्रमाणात नागरिक आणि मजुरांची वर्दळ असताना अशा प्रकारे मृतदेह आढळल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पंचवटी पोलीस करतायत। आज सकाळी 9 ते 10च्या दरम्यान सफाई कामगार जे आहे त्यांनी डायल 112ला कॉल केला। एक बॅग आहे त्याच्यामधून स्मेल येत आहे। त्याच्यावरून आमचे बीट मार्शल या ठिकाणी आली। त्यांनी चेक केलं की एक्झॅक्ट काय आहे। त्यांनी पाहिल्यानंतर त्यात मानवी बॉडी असल्याचं त्यांना संशय आला। त्याच्यानंतर आम्ही स्पॉटला आल्यानंतर फॉरेन्सिक टीम डॉग स्क्वॉड यांना पाचारण केलं। बॉडी ओपन केली असता ती सदरची बॉडी ही महिलेची असल्याचं दिसून आलं। सध्या या महिलेची ओळख आहे का? ओळख अजून पटलेली नाहीये। सदरची बॉडी ही पीएम साठी पाठवण्यात आलेली आहे। साधारणतः महिलेचं वय काय असतं? 30 ते 35 वय अंदाजे। 24 लाईव्ह महाराष्ट्रासाठी मुकेश मुंजे, नाशिक।